शिंदे यांचा सीएम साहेबांना पत्र दिलं होतं मला साहेब मार्फतीनं, पण तुझं स्टेटस आपल्याला माहीत नव्हतं, कुठं काय चाललं अंधारात होता पण चांगलं. तसा भाऊच्या कानावर आम्ही हा विषय टाकला बोलत साहेबांनी, तुझं आंदोलन सुरू हे ते जरा आणून टाकून भाऊने अभ्यास केला. भाऊने एकाच मिनिटात त्याचे ते संतोष भाऊंना सांगितलं की आता स्टेटस घ्या. पण इथून भाऊन उठून घरी पोहोचत नाही तर तिथपर्यंत मला स्टेटस आलं आणि तिथं काय पोझिशन घ्यायची मार्किंग वगैरे आली. एवढ्यानं आमचं समाधान काय होतं तर मग इतके दिवस पेंडिंग आहे, आम्ही डबल चर्चेसाठी आलो. भाऊंनी 60-70 लोकांच्या मिटिंगवर ठेवून आमच्याशी 1-1.5 तास चर्चा केली आणि मग मी भाऊला असं निरागच मला म्हणलं जाते काय होईल म्हणून आमच्या मंडळाचं. भाऊनं इथं शब्द दिला की तुमचं मंडळ मिळवून देईल. त्याला जाणकार आजार किंवा गावचे आमदार नसणार बोले त्यासारखं आले त्याची बंधक पावले त्याप्रमाणे साक्षीचं आश्वासन दिलं आणि तुम्ही म्हणे बा 40 लोक कशाला खर्च पाणी करून मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो. हो मुख्यमंत्री महोदयांना भेटेल तुम्ही काय केलं म्हणजे फक्त म्हणून 4च जण यामध्ये 40 लोक आणायची आवश्यकता नाही. तिथं कुठं त्रास केला पाऊस पाणी येते आम्ही 4 जण गेलो. दुर्दैव असं धावपळीमध्ये आपण 2 जणांना आज जायला भेटलं. तेवढा उशीर झाला. उशीर झाल्यानंतर तिकडली धावपळ भाऊने पाहिली हे कोण कोणाला काय ओळख तिकडचे भाऊने पाहिल्यानंतर तिकडच्या लोकांचं कुठं लाभ झालं ते 2-2 आमदार आपले भोगर साहेब ओळख देऊन राहिले. भाऊ तेवढाही संयम पाहून आमच्यानंतर तिथून थांबले. शेवटी हल्ली काही सांगितलं या तेवढ्या वेळामध्ये मुख्यमंत्री महोदय तिथून निघाले. हे भाऊने सांगितलं की मुख्यमंत्री महोदय ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी तुमचे गाड घालून दिले. भाऊंनी नार्वेकर साहेबांनी चेंबरमधून दिलं. तिथं अर्धा घंटा मिटिंग होती. नार्वेकर साहेब उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री अर्धा तास भाऊ खरं आमच्यासाठी बसून राहिले आणि तिथं जसे मुख्यमंत्री आले भाऊंनी गाठ घातली. पण मग आम्ही पुन्हा हे बसलो. आमचा फोटो निघला नाही. इकडे तर फोटो दाखवा लागतात गेले म्हटलं भाऊ कसं भाऊ बनायचं तुम्ही पुन्हा थांबामध्ये. अर्ध्या तासात भाऊनं 2 वेळेस मुख्यमंत्र्यांची गाठ घालून दिली आणि त्यावेळेस म्हणजे आता तुम्ही फोटो चक्कर मी फोटो तुम्ही फक्त उभे राहा म्हणे तर फोटो तुम्ही पाहतो. संतोष भाऊनं तो तिथं रोल निघवला. भाऊनी म्हणजे आजपर्यंत मी असे आमदार पाहिले की एवढा हक्कानं पण मुख्यमंत्र्याशी बोलते आणि एवढा हट्टानं कोणी काम करून घेते. भाऊंनी तिथं